राज्यात महिलांवरील अत्याचार, त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींवर अत्याचार या घटनांचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे। नाशिकमधून अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे। नाशिकमध्ये लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी एका व्यक्तीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काय आहे या घटनेमागील सत्य हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी एडिटर संदीप। आपण बघत आहात प्रतिशोध। अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणे ही एक धक्कादायक आणि संतापजनक घटना आहे। सुरुवातीला आरोपीने गोड गोड बोलून आणि नंतर भविष्यातील सुरक्षेचे आश्वासन देऊन मुलीचा विश्वास जिंकला। मुलगी त्याच्या प्रेमाच्या मोहात पडली आणि त्याच्याबद्दल पूर्ण निष्ठा ठेवू लागली। हळूहळू आरोपीने तिच्याशी वाद घालणे आणि तिच्यावर दबाव टाकणे सुरू केले की जेणेकरून ती त्याच्या सांगण्याप्रमाणे वागेल। आणि त्यानंतर सुरू झाले प्रेमाचे आमिष दाखवून शोषण करणे। एवढंच नव्हे तर आरोपीने मुलीवर सतत बळजबरी करून तिचे स्वातंत्र्य आणि इच्छाशक्ती नष्ट केली। तिच्या मनातील भावना आणि शारीरिक सुरक्षिततेची पर्वा न करता त्याने तिच्यावर जबरदस्ती केली। हळूहळू ही बळजबरी इतकी वाढली की मुलगी घाबरून स्वतःला वाचवू शकत नव्हती। अशा परिस्थितीत तिच्यावर सतत दबाव आणि भीती निर्माण झाली। आरोपीच्या चुकीच्या कृतींमुळे मुलगी मानसिक आणि शारीरिक दोन्ही त्रास सहन करत होती, परंतु ती कोणालाही या प्रकारची माहिती देऊ शकत नव्हती। आणि मग ही गोष्ट आणखी गंभीर झाली ज्यावेळी ही मुलगी गर्भवती झाली। अल्पवयीन मुलीच्या बाबतीत गर्भधारणा म्हणजे केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्या नसून हे गंभीर गुन्हा आहे आणि सामाजिक संकट सुद्धा आहे। गर्भधारणा तिच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते आणि तिच्या शिक्षण, भविष्यातील संधी आणि जीवनावर दीर्घकालीन परिणाम करते। या घटनेत आरोपीच्या चुकीच्या मानसिकतेचा आणि समाजाच्या दुर्लभ व्यवस्थेचा परिणाम दिसून येतो। सामाजिक दृष्टिकोनातून बघितले असता अशा प्रकारांमध्ये फक्त आरोपीच दोषी नसतो, तर समाज सुद्धा या कारणाला दोषी असतो। कारण पीडितेला संरक्षण मिळावे यासाठी समाज आणि कुटुंब हे सुद्धा जबाबदार आहेत। अल्पवयीन मुलींचे संरक्षण, शिक्षण आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हे प्रत्येक समाजाची जबाबदारी असते। अशा प्रकारांमध्ये पोलीस तपास, पोस्को कायदा आणि कठोर न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आरोपीला कठोर शिक्षा होईल आणि भविष्यात अशी घटना होण्यापासून इतर लोकांनाही चालना मिळेल। पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी यावर गुन्हा दाखल केला आहे। दीपक कुमार रमेश कुमार पाल असे या आरोपीचे नाव असून या आरोपीने 2024 पासून या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। तसेच तो लग्नाचे आमिष देखील देऊ लागला। ती घरी एकटी असताना तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध सुद्धा ठेवले। तदनंतर मुलीने लग्नाचा तगादा लावला असता आरोपी सतत टाळाटाळ करत होता। त्यानंतर मुलीनेही भेटण्यास नकार दिला। त्यामुळे आरोपीने मुलीसह तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली। मुलीशी 8 वेळा संबंध ठेवून गर्भवती केल्याचे कबुली सुद्धा त्याने दिली आहे। तरी सुद्धा आरोपीने पीडिताला लग्नास नकार दिला असून या प्रकरणी आरोपीवर नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। अखेर ही घटना प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा आणि भावनिक व शारीरिक अत्याचाराचा एक गंभीर संदेश देते। प्रेम हे आदर, विश्वास आणि जबाबदारी यावर आधारित असते। जेव्हा त्याचा गैरवापर होतो तेव्हा नातेसंबंध नष्ट होतात आणि व्यक्तीला असामान्य मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो। समाजाने अशा घटनांबाबत जागरूक राहावे, तेव्हाच अल्पवयीन मुलींना सुरक्षित वातावरण मिळेल आणि भविष्य सुरक्षित राहील। तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून जरूर कळवा। आणि मित्रांनो, आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका। नमस्कार।